औसा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या या 5 मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते होतोय ते या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे वंशज आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे महाराज भोसले या निमित्तानं उपस्थित ज्यांनी आता प्रास्ताविक केला ते जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीपजी ढेले, आदरणीय सलीमजी शेख, अर्चनाताई पाटील, अविनाशजी कोरडे, श्री देवेंद्रजी निळकंठ, गणेशजी क्षीरसागर, आमचे शेखर तात्या सोनवणे, प्राध्यापक भीमाशंकर राचट्टे, घनश्यामजी अडसूळ, युवराजजी मेत्रे, सुनीताताई पाटील, डॉक्टर देवनीकर आणि ज्यांच्या देखरेखीखाली सगळे बांधकाम पार पाडतायत ते आमचे उपाभियंता रोहन जाधव, आर्किटेक्ट प्रितेश मुथा नाशिकहून खास आलेले, अजयजी दाते, सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनचे आमचे दिलीपजी माने, अंधेंचे चिरंजीव आणि मंचावरील सर्व मंडळी आणि औसा नगरीतील सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी, पत्रकार मित्र, कार्यकर्ता, पदाधिकारी, काल सायंकाळपासूनच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री औशामध्ये आहेत. खरं म्हणजे आगळं वेगळं उद्घाटन या निमित्तानं पालकमंत्री महोदयांनी केलं. काल आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्याला आपण प्रति पंढरपूर म्हणतो, नाथ संस्थानचं गोपाळपूर, त्या ठिकाणी 5 कोटीच्या विकास कामाचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यानंतर आम्ही वापस येत असताना औसा ते थोरला उंबडगा साधारण 5.5 किलोमीटर या रस्त्याचं, सिमेंटच्या रस्त्याचं लोकार्पण केलं. त्याच रस्त्याला नाली आणि इतर 15 कोटीच्या कामाचं उद्घाटन त्यांनी केलं. पुढे आल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये 9 स्वच्छतागृह बांधलेत आपण. त्या स्वच्छतागृहाचं लोकार्पण त्यांनी केलं. त्याच्या पुढे आल्यानंतर आपण जे नूतन बसस्थानक आहे, नाही त्याच्या पुढे आल्यानंतर आपण जो बायपास रस्ता केला आहे, जो इकडे जातो, हा रस्ता डायरेक्ट कारंजी खडकेंद्रावर निघतो. म्हणजे आवश्यकांना टी पॉइंटला जायची गरज नाही, सुकर लातूरचा प्रवास व्हावा यासाठी हा मधला मार्ग काढून दिला आणि त्या रस्त्याचं लोकार्पण माननीय महाराजांनी केलं. त्यानंतर बसस्थानक जे मराठवाड्यामध्ये चांगल्या बसस्थानापैकी एक असलेलं औषध बसस्थानक, त्याची पाहणी केली. पाहणी यासाठी केली की आमची काय मागणी होती, आणखीन काय पैसे कमी पडत आहेत, तो स्वार्थ पण त्यांना दाखवायचा होता म्हणून महाराजांना ते दाखवलं आणि अर्धवट काम पण दाखवलं. आणि एसटीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा मागणी केली की 3 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत, जेणेकरून ते कंपाऊंडही करायचं आहे आणि वाढीव सिमेंट कॉन्क्रीटचं कामही तिथं राहिलेलं आहे. ती मागणी त्यांच्याकडे दिली. त्यानंतर आम्ही आलो, आपलं जे उपविभाग PWDचं आहे त्या भव्य वास्तूचं उद्घाटन केलं. त्यानंतर जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील चांगल्या शासकीय विश्रामगृहापैकी एक असलेल्या औशाच्या विश्रामगृहाचं उद्घाटन त्यांनी केलं. एक आगळं वेगळं उद्घाटन. पाटील साहेब, आतापर्यंत तुम्ही उद्घाटन बघितले, फीत कापूर उद्घाटन झालं, पण आमच्या महाराजांनी उद्घाटन कसं केलं? विश्रामगृहामध्ये विश्रामच करून उद्घाटन केलं. ते म्हणले अभिमन्यू उद्घाटन आपण असं नाही करायचं, मी मुक्कामला औशाला येतो आणि तिथं राहूनच मुक्काम करून उद्घाटन करतो. म्हणजे चांगला मेसेज या निमित्तानं देण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. महाराज घोड्यावर जरी असतील तरी महाराज जमिनीवरचे आहेत आणि महाराजांनी कार्यकर्त्यांना काय लागतं हे बघून त्यांनी या ठिकाणी आले आणि दुसरं उद्घाटन कॅन्टीनचं पण केलं, जेवण करून उद्घाटन कॅन्टीनचं पण केलं. त्यामुळे सगळी उद्घाटनं त्यांनी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, प्रातिनिधिक स्वरूपात नाही, प्रत्यक्ष उद्घाटन त्यांनी या निमित्तानं केलं. मी म्हटलं मुक्कामाला घरी चला, मी नाही मी इथंच थांबतो म्हणलं. आणि त्यांनी
अतिशय आपल्या औषधाच्या सन्मानामध्ये त्यांच्या मुखावर भर पडली असं मी या ठिकाणी मानतो. कारण तुम्ही नुसते मंत्री नाही तर आम्ही जे दैवत मानतो छत्रपती शिवरायांना त्या तुम्ही वंशज आहात म्हणून औषधाचा सन्मान या निमित्तानं आम्ही तो मानतो असं माझं अतिशय नम्रपणे निवेदन या ठिकाणी आहे. सकाळी उठल्यापासून उद्घाटन सिलसिला चालूच आहे. मला आता गोपाळ बोलता बोलता कानात म्हणला की महाराज त्यांच्या मतदारसंघात फिरले का नाही एवढं आपल्या मतदारसंघात फिरले म्हणून. हे खरं आहे की सकाळी 8 वाजल्यापासून आपण पूर्णपणे फिरतीवर आहे. आपण सुरुवातीला तांबरवाडीला गेलो, तिथल्या गावची पाहणी केली, तिथले शेतरस्ते पाहिले, तिथं विहीर पाहिली जल मशीन मधली, तिथले पाईपलाईनचे कामं पाहिले, तिथे झालेली विकास कामं पाहिली, बिहार पॅटर्न पाहिला, वृक्ष लागवड पाहिली, फळबाग लागवड पाहिली. पुढे आपण कासार शिशीला गेलो, त्याही ठिकाणी तालुका व्हायच्या पहिलं तालुका निर्मिती होतीये आणि त्या ठिकाणी अपर तहसीलची पाहणी केली. शासकीय अधिकारी आणखी राहायला यायचे तोपर्यंत त्याच्या निवासस्थानाची आपण पाहणी केली. तिथंही उपविभाग आपण आणलाय. खरं म्हणजे या राज्यामध्ये 2च गावं किराणा पाशी आहेत की ज्या गावामध्ये तालुका व्हायच्या पहिलं तालुके सगळे ऑफिस यायला लागले. त्या अकलूज आणि आपलं कासार शिर्शी त्या ठिकाणी उपविभागचं उद्घाटन झालं म्हणजे लोकार्पण झालं वास्तूचं. आणि तिथंही कासार शिर्शी रिमोट एरिया आहे. खरं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच म्हणतो महाराष्ट्र स्थापनेपासून सुद्धा की त्या भागाकडे कोणी पाहिलंच नाही. त्या भागामध्ये सुद्धा सुसज्ज 1 VIP आणि 5 VIP असे सूट त्या ठिकाणी आपण रेस्ट हाऊस पण त्या ठिकाणी केलेलं आहे. विकास कामं त्यांनी पाहिलेली आहेत. पुन्हा आम्ही परतीला आलो. खरं म्हणजे किल्लारीमध्ये आपला जो भूकंप झाला होता 93 मध्ये त्या भूकंपाच्या मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करायच्या निमित्तानं त्या ठिकाणी पुष्प अर्पण केलं. पुढे गेलो आपण आणि हा एडीबीचा रस्ता, हाही रस्ता लांब जाणारा पाहिला. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अभिमानानं सांगेल की महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतका निधी आला नाही एडीबीचा तितका निधी औसा तालुक्याला आलेला, फक्त औसा तालुक्याला. म्हणजे हे 500 कोटीचा रस्ता आणि हा 165 कोटीचा रस्ता, साधारण 750 कोटी रुपये एडीबीच्या माध्यमातून औसाच्या विकासामध्ये आले. आणि आज आशिव पासून किल्लारी मातोळा किल्लारी ते डायरेक्ट नणंद किल्लारी निलंगेच्या कोपऱ्यापर्यंत हा 53 किलोमीटरचा रस्ता अतिशय भव्य दिव्य रस्ता आहे. तो ODR असेल MDR असेल पण आज तो स्टेट हायवे होतोय याचा मला आनंद आहे. आणि हा रस्ता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा रस्ता तो जातो महात्मा बशेश्वरांच्या पुतळ्यापर्यंत कवाना केला. या रस्त्याला आपण महापुरुष 2 महापुरुषाला जोडणारा रस्ता असल्यामुळं महापुरुष मार्ग रस्ता दिलाय. तोही रस्ता अर्धा पूर्ण झालाय. हाही रस्ता बऱ्यापैकी पूर्ण झालाय. आता दिलीप आहे तिथं माने साहेब त्यांची एजन्सी काम करते. मी त्यांचं अभिनंदन करेल की मराठवाड्यामध्ये अशी मशिनरी त्यांनी आणली आहे की काळ्या मातीवरती प्रोसेसिंग करते आणि कितीही पाणी लागलं तरी 1 इंच सुद्धा म्हणजे 1 सेंटीमीटर, इंच कशाला सेंटीमीटर सुद्धा खाली जाणार नाही रस्ता, अशी टेक्नॉलॉजी त्यांनी आणलेली आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आशिव ते किल्लारीपर्यंत रस्ता तयार होतोय ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. एक आगळा वेगळा विकास, चौफेर विकास या निमित्तानं होताना आपल्याला दिसतोय. पुन्हा आम्ही बोरफळची शाळा आम्ही लोकार्पण केलं. खरं म्हणजे CSRच्या माध्यमातून आपण 2 कोटी रुपये आणले आणि 3 शाळा दत्तक घेतल्या. खिचडे सर आहेत या ठिकाणी, खरं तर ते बोलले असते पण आता महाराजांना पण जायचं आहे. पण त्या माध्यमातून जिल्हा परिषदची शाळा सुद्धा एका उच्च दर्जाची शाळा होऊ शकते हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी 3 शाळाला केलेला आहे. अनेक विकास कामं आपण पाहिली. विकास कामं होत असताना एकीकडे आम्ही अध्यात्म टिकवलेलं आहे. प्रति पंढरपूर म्हटलं जातं त्या ठिकाणी आम्ही महाराजांना सांगितलं. एकदा मला गोरखनाथ महाराजचा फोन आला, आम्हाला हे करायसाठी 20 लाख आपण आमदार निधी दिला पण सिमेंट रस्त्याला. त्यांची वांगणी याला मी आतोला सांगितलं एकदा सगळे अधिकारी घेऊन जा. सगळे अधिकारी घेऊन मला शेवटी आपली श्रद्धा आहे त्या मंदिरामध्ये लहानाचा मोठा आपण झालेला खेळत खेळत. त्यामुळं मी सांगितलं अतुलला की तू सगळे अधिकारी घेऊन जा. गुरुवा महाराज असतील, अवशेकर महाराज असतील किंवा गोरखनाथ महाराज असतील, हे तिघांना घेऊन बसा. त्यांना काय काय लागतं विचारा आणि जे जे लागतं ते सगळं घ्या. एकदाच आराखडा तयार करा. आणि 5 कोटीचा आराखडा तयार केला. मी गिरीश महाराजांचा आभार मानतो. 5 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्यात नाही. आणि एकच सांगतो की या निमित्तानं विकास तर होतोच आहे, चौफेर तुम्ही पाहताय. पण विकासाबरोबर औषधी संस्कृती जे वारकरी किंवा जे नाथ संस्थांमध्ये संस्कृती घालून दिलेली आहे ते संस्कृती टिकवण्याचं कामही आपल्या माध्यमातून आपण करतोय. माझ्या वडिलांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं आपण गावागावामध्ये भजनी साहित्य वाटलं ते त्याचं देतो काय. कारण म्हणजे आमचे सहकारी एक आता खाणं बंद करून माळ घाला म्हणणार नाही पण घालायला लागलेले आहेत. याचाही मला या निमित्तानं खऱ्या अर्थानं आनंद आहे.
असंही या निमित्तानं म्हणेल. पण या निमित्तानं खरं म्हणजे आज आपण पाहतोय की महाराज 2 दिवसापासून या आपल्या मतदारसंघात फिरत आहेत. आणि 2 दिवसापासून ते सुद्धा आता बोलता बोलता मला गाडीत म्हणले, एकूण अभिमन्यू पैसे आणले किती तुम्ही? मी म्हणलो खरं सांगायचं तर नरेगा, सिंचन विहिरी, गोटे, सोलार या सगळ्याचा हिशोब घातला, बीडीओने घातला हिशोब आमच्या त्यांच्या देशा साधारण 3700 ते 3800 कोटी रुपयाचा विकास निधी मागच्या 5 वर्षामध्ये आपण आणलेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य तळापर्यंत पोहोचले. जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावाला विहिरी झाल्या, गावागावाला पाईपलाईन पाणी झालं. पण अनेक ठिकाणी विजेमुळे प्रॉब्लेम यायचे. मी माझ्या आमदार निधीतून प्रत्येक गावाला सेपरेट पाणी पुरवठा डीपी दिला आणि पाणी कधी बंद होणार नाही याची काळजी आहे त्याने घेतली. एक आगळा वेगळा विकास. खऱ्या अर्थानं आमदार निधीतून ते डीपी द्यायचं मंजुरी आतापर्यंत नव्हती. माननीय उद्धवजींच्या काळामध्ये दादाकडे अर्थमंत्री होते. मी दादाकडे जाऊन स्वतः हा बदल करून घेतला आणि मग डीपी द्यायला चालू केला. शेतरस्त्याला सुद्धा आमदार निधी खाता देतात नव्हता. मला श्रीकांत लिखी दिलं उत्तर श्रीकांत कलेक्टरने की आमदार निधी वापरता येत नाही. मी CS साहेबाकडे जाऊन तो पुन्हा बदल करून आणला आणि आज आमदार निधीतून आपल्या या रस्ते आपण करू शकलो याचाही मला मनस्वी आनंद आहे. आणि मी काल 1 मे दिवशी संबोधन करत असताना तहसीलदारांना मी सूचना केलेली आहे की 31 मार्च 2026 पर्यंत आपल्या तालुक्यामध्ये एकही रस्ता अतिक्रमण असलेला असता कामा नये. सगळे रस्ते अतिक्रमण मुक्त असतील अशी घोषणा ते स्वतः करणार आहेत 31 मार्च पुढच्या 26 नंतर. निलंगा तहसीलदार आणि ते तहसीलदार आपल्या मतदारसंघापुरतं. त्यामुळे अशा प्रकारचं एक टार्गेट ठेवून एक टार्गेट बेस काम करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो आहे. म्हणजे कासार शिशी हे एक दुर्लक्षित भाग होता. त्या ठिकाणी पाण्याचा विषय होता. याही ठिकाणी पाण्याचा विषय होता. पण याही ठिकाणी महाराज औषधामध्ये 3रा टप्पा आणि पाणी हे विषय कायम चर्चेचे विषय राहिलेले आहेत. बरोबर आहे का नाही? 3रा टप्पाही सॉल्व्ह केला आणि 45 कोटी माननीय देवेंद्रजींनी CM असताना दिले. आज घराघरामध्ये जे पाणी आहे ते मागणीचं पाणी तुम्हाला प्यायला मिळतं. अशा प्रकारचं काम विकास करत असताना फक्त रस्ते नाली नाही, सर्वांगीण किंवा संपूर्ण विकास या निमित्तानं करण्याचं काम आपण करतोय. आज आपण आशिवला गेलो होतो महाराज आणि आशिवला आपण 10 MUAचं 33 अकराचं केवीचं आपण उद्घाटन केलं. असे 2 वर्षापूर्वी आम्ही बैठक घेतली आणि माननीय देवेंद्रजींना ऑनलाईन घेतलं. त्यावेळेस ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं, ते DCM होते आणि सगळ्या अधिकाऱ्याची बैठक घेतली होती आपण, टॉप अधिकाऱ्याची सगळ्याची. आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तरी सांगितलं की औसा मतदारसंघामध्ये जे जे लागतंय त्याचा एक आराखडा तयार करा. पुढचे 20-25 वर्ष काही लागणार नाही किंवा काय काय लागतं असा आराखडा तयार करा. तो आराखडा तयार झाला आणि माननीय देवेंद्रजींनी 308 कोटी रुपये आपल्याला MSCBच्या माध्यमातून दिले. आज 11 उपकेंद्र आपण मंजूर केलेत. त्यातले मळंब्र तयार झाले. आशिव, रामलिंग, मुदगड आणि मला वाटतं लिंबाळा दाऊ, बरोबर आहे ना, MSCBचे लोक लिंबाळा दाऊ हे चालू झालेले आहेत आणि बाकीचे पाईपलाईन मध्ये आहेत. एकाच बरोबर आपण घेतलेलं आहे. आज औषधामध्ये 2 MUA शिल्लक आहे. औषधामध्ये आपण MIDCने मागणी केल्यानंतर 5 MUA दिलं, ते 3 MUA वापरतायत. अजून औषध कितीही वाढलं तरी 2 MUA आणखी शिल्लक आहे आपल्याकडे. इतकी तरतूद आपण करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्लॅनिंग करून, असं नाही की आल्या पैसे घातले, प्लॅनिंग करून पुढचे 25 वर्ष आवश्यकांना इझी वागणं कसं जाईल यासाठी अभ्यास पूर्ण करून आपण एक आराखडा तयार केला आणि त्या आराखड्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो. आणि हे सगळं जे शक्य आहे ते केवळ देवेंद्रजीमुळे शक्य आहे हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो. मी किती गेलो तर देणारच नसेल काय करणार आहे शेवटी, त्यामुळे देणारा पाहिजे. त्यामुळे मी हे सगळं जे काही विकास कामं आवश्यक आहेत हे सगळं मान्य देवेंद्रजीला समर्पित करतो. हेही या ठिकाणी तुम्हाला निमित्तानं सांगू इच्छितो. खरं म्हणजे औषधाचा रुग्णालयाचा विषय ढेले साहेबांनी आता मांडला. 40-50 वर्षापूर्वी या ठिकाणी 30 बेडचं हॉस्पिटल होतं, धाराशिव जिल्हा असताना त्यावेळेस आपला. खरं म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये नॅचरल ग्रोथ जी असते, 30 बेडचं हॉस्पिटल 50 बेड व्हायला पाहिजे, 50 बेडचं 100 बेड व्हायला पाहिजे, मग ट्रामा आला पाहिजे. पण ते झालं नाही मागच्या काळामध्ये. कदाचित नियतीला ही सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची असतील त्यामुळे राहायला असावं. पण मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, मी 50 बेडचं मागितलं नाही. त्यावेळी तानाजी सावंत साहेब होते, त्यावेळी CM माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते, DCM साहेब होते. DCM साहेबांनी फोन केला दोघांनाही आणि ते आपण मंजूर करून, म्हणून तानाजी सावंत साहेबांचे आभार या निमित्ताने मी मानणार आहे की त्यांच्या काळामध्ये मला ही मंजुरी मिळाली. पण दरम्यानच्या काळामध्ये अनेक विषय झाले.
कारण या हॉस्पिटलला 100 बेडच्या 5 एकर जागा लागते नियमानं. नाही बाहेर कुठे जावं तर तो पुन्हा अडचणीचा विषय होणार आहे. त्यामुळे आम्ही पर्याय काढला आणि मला वाटतं 2 HPC घेतले आपण. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या विषयासाठी 2 HPC घ्यायची वेळ कधी आली नाही. औषधामुळे 2 HPC आपल्याला सरकारला घ्यावी लागली. 2 HPC घेऊन मंजूर केलं आणि आज 100 खाटाचं हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय. अरे जो जिल्हा आहे ना लातूर, त्या जिल्ह्याला रुग्णालय नाही अजून, आपलं उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं व्हायला लागलंय. आणि तेही तुम्ही बघितलं आता काय काय सुविधा आहेत तुम्ही सगळं बघितलं, मी सांगायची आवश्यकता नाही. ज्या ज्या सुविधा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेत, संभाजीनगर असेल, पुणे असेल, त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत. पार्किंगच 100 4 व्हीलर्स आणि 250 2 व्हीलर्स आहे. म्हणजे विचार करा कसला भव्य दिव्य 5 मजली, 2 लिफ्ट आहेत वेगवेगळ्या. त्यामुळे तेही या निमित्तानं एक अतिशय भव्य दिव्य रुग्णालय या निमित्तानं होताना दिसते. आणि 100 कोटी, मला रोहन म्हणत होते की पैसे आणखी लागणार आहेत साहेब. म्हणलं रोहन 100 कोटी लागलेत ना. अरे 100 कोटी साहेब DCM होते, आता साहेब CM आहेत, अजून 100 कोटी आणून देतो. तुम्ही काय काळजी करता? तुम्ही किती भव्य करायचं तेवढं भव्य करा, त्यात काय आपल्याला पैशाला कमी पडणार नाही. आणि आता पालकमंत्री, दमदार पालकमंत्री पाठीमाग आहे माझ्या, आहे का नाही? दिसतो का दमदार गडी? मग तसा पालकमंत्री मागा असल्यावर काय अजून मला कमी पडणार आहे? वर देवेंद्रजी, खाली पुन्हा आपले महाराज. त्यामुळं मला कुठलंही कमी पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. पण हे माझी एकच सूचना, अंधे साहेब इथं आहेत, मला तुम्ही पाहिलं नाही, मुलांना सत्कार करा तुमचा. पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचंही नाव व्हावं असं बांधकाम करा. तुम्ही आतापर्यंत तुमच्या इतिहासामध्ये अनेक बिल्डिंग बांधल्या, पण हे बिल्डिंग त्याच्यापेक्षा वेगळी असावी, क्वालिटीचं काम व्हावं, ही तुम्हाला सूचना जाहीरपणे मी करणार आहे. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज मी बघणार आहे महिन्याच्या महिन्याला वर्क इन प्रोग्रेस. त्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही. तुम्हालाच नाही, मी सांगितलंय काल सगळ्या अधिकाऱ्यांसमोर. माझे कार्यकर्ते काम करत असतील, माझे नातेवाईक काम करत असतील, तुम्ही जर डायरेक्ट कारवाई करा. चला मी जर विचारलो का कारवाई केली तर मी अभिमन्यू पवारला घेणार नाही. पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज मी होऊ देणार नाही, कोणी असो. आम्ही एवढे मेहनतीने पैसे आणतो, शेवटी पैसे असे येत नाहीत. मंत्र्याच्या पाया पडावं लागतंय, झिजावं लागतंय, चक्रा मारावं लागतंय मंत्रालयात, इकडं तिकडं मंत्र्याच्या घरी जावं लागतंय, दारात जावं लागतंय, इकडे जावं तिकडे जावं लागतंय. पैसा उघडत नसतो. आम्ही एवढ्या मेहनतीने पैसा आणायचा आणि तो पैसा वाया जायचा, हे आपण काय सहन करणार नाही. म्हणून क्वालिटीमध्ये अधिकाऱ्यांनी, PWD असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या सगळ्यांना माझी सक्त सूचना आहे. CM जसवा असेल, PM जसवा असेल, मायनर इरिगेशन, मोठं इरिगेशन, सगळ्यांना माझी सूचना आहे. औसा विधानसभा मतदारसंघामधली कामं उत्तम दर्जाची क्वालिटीचीच व्हायला पाहिजे. त्यामध्ये मी आमदार म्हणून कुठलीही कॉम्प्रोमाइज करणार नाही, हे जाहीरपणे तुम्हाला मी सांगणार आहे. या निमित्तानं खरं म्हणजे राजांना पुढे जायचं आहे, मला खूप बोलता येईल, पण आपण सगळं हॉस्पिटलचं सगळं रूप बघितलेलं आहे कसं असणार आहे. आणि मी सांगत होतो की 5 एकर जागा पाहिजे, पण आपण मग ते कन्वर्जन 5 मजलीमध्ये केलं, त्यामुळे 2 HPC घ्याव्या लागल्या. 5 मजली होतंय आपलं हॉस्पिटल आता. त्यामुळे एक अतिशय भव्य दिव्य हॉस्पिटल. आणि ढेले साहेब म्हणल्याप्रमाणे ट्रामा सेंटर पण आपल्याला लगेच चालू करता येईल, त्यालाही काय वेळ लागणार नाही, हे तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे. खरं म्हणजे प्रत्येक मजल्यावर काय काय असणार आहे हेही सांगितलेलं असलं तरी मी पुन्हा एकदा त्याचा उहापोह करायची आवश्यकता नाही. पण डायलिसिस पण आपल्याकडे असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे डायलिसिस आपण लातूर जावतं ना आपल्याला, तर औषधच्या लोकांना डायलिसिसला तिकडे नाही. आपण इतके डायलिसिस सेंटर करतो इथं पाहिजे, अशी व्यवस्था आपण निर्माण करतोय. आज मला कलेक्टर का, आज आमचे तात्या आहेत, रात्री सर आहेत, त्यांना विचारा, आपली बाजारपेठ 68 नंबरला होती महाराष्ट्रामध्ये, आज बघता बघता 15व्या नंबरला आली आणि विभागातून 2ऱ्या नंबरला आली. म्हणून बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ या सगळ्यांचे मनातून अभिनंदन करतो. अतिशय चांगलं आणि पारदर्शक काम या निमित्तानं ते करतायत. एकूण सगळीकडे बघाल तुम्ही अशा पद्धतीचं क्वालिटीचं काम होतंय. 4थ्या मजल्यावर नातेवाईकाला बसायची व्यवस्था केलेली आहे, 5व्या मजल्यावर कॅन्टीन आहे, प्रायव्हेट रूम पण आहेत, स्किल लॅबचा उल्लेख आता झाला त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये. स्किल लॅब हे फक्त या राज्यामध्ये 7-8-10 ठिकाणी आहे, बरोबर आहे सर? स्किल लॅब कुठंच नाही, पण आपल्याकडे स्किल लॅब पण आपण या निमित्तानं करतोय. म्हणजे कशा प्रकारचं हॉस्पिटल असलं पाहिजे हे औषधाला बघायचं आणि मग दुसरीकडे बांधायचं, अशी व्यवस्था आपण या निमित्तानं निर्माण करतोय. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण एक एवढं सांगतो की आपलं एक रुग्णालय, एक आदर्श रुग्णालय असेल
पण या निमित्तानं सूचनाही करेल. आजही आम्हाला कधी फोन येतो की हॉस्पिटल डॉक्टर नाही. ढेले साहेब, तुमच्या काही मर्यादा असतील, पण आजही आम्हाला कधी कधी फोन येतो की डॉक्टर उपलब्ध नाही. तो फोन पुन्हा येऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण मला माहिती आहे, मला एकदा मला वाटतं आमच्या खुंदमीरचा फोन आला होता. ते म्हणले की साहेब इथं असं डिलिव्हरी पेशंट आलंय आणि कुणीच नाहीये. तर असा फोन पुन्हा येणार नाही याची काळजी हॉस्पिटल प्रशासनाने घ्यावी अशी विनंती तुम्हाला या निमित्तानं मी करतो. मी जास्त काय बोलणार नाही, पण या निमित्तानं आज आपल्याला भरभरून सगळं सरकारनं दिलेलं आहे. काही मागण्या पण मला आल्या. आमचा सारवळे सरपंच बसलाय पुढे, त्यांनी चिठ्ठी पाठवली मला आमचं पीएचचं काय झालं म्हणून. त्याची मागणी पीएचची आहे, आपल्याला ते करायचं आहे. आमच्या वाकडेचं गाव कोकळगाव आणि सारोळा या 2 गावाला आपल्याला पीएच आपल्याला करायचं नव्यानं. त्याचाही प्रस्ताव आपण द्यावा, माननीय पालकमंत्री महोदय पुढे पाठवतील अशी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. आणि या मतदारसंघामध्ये भरभरून दिल्याबद्दल माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय दादा असतील किंवा आमचे पालकमंत्री महोदय असतील, या सर्वांचा मनातून आभार मानतो. आणि पालकमंत्र्यांना विनंती करतो की औशाला जर तुम्ही बघताय, आज दिवसभर बघताय, कालपासून बघताय, औसा विकासाच्या वाटेवर आहे, विकास करताय. त्यामुळे डीपीसी तुमच्या हातात आहे. मला काय काय देता येतं तेवढं तुम्ही द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.